नंतर मग आम्ही हा बिझनेस परतफेड केल्यानंतर परत 10,000 उचलून मी मशीनी घेऊन परत हा रेडीमेडचा आणि ह्या शिलाईचा धंदा बिझनेस चालू केलेला आहे. महालक्ष्मी बैंक के नाम से मैंने जल स्वराज से लोन लिया है 5,000 रुपए का. उससे अपना व्यवसाय बनाने की कोशिश की है. एवढेच नव्हे तर येथे सखी बचत गट महासंघाचीही स्थापना करण्यात आली आहे. या महासंघामुळे गावातील महिलांमध्ये नवा आत्मविश्वास संचारला आहे. समितीचा उद्देश एक होता यामध्ये की आम्हाला महिलांचं जे आम्ही एक संघटन तयार केलेलं, बचत गट हे असतात परंतु हे बचत गटाला आम्हाला संघटित करायचं होतं. हा एक मेन उद्देश होता आमचा. समितीच्या मीटिंगमध्ये गटांचे काही प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होत असतात. काही कुठल्या गटाचा काही प्रॉब्लेम असेल, कुणाचा आर्थिक असेल, जसं एक गटातली महिलांना ती महिला एकदमच आर्थिक याच्यावर जास्तच कमजोर असल्यामुळे आम्ही त्या महिलेला गोळ्या बिस्किट वगैरेचे चॉकलेट वगैरेचे एक छोटंसं दुकान लावून ग्रामपंचायतीच्या समोर ती बसत आहे शाळेसमोर आणि ती आपलं चालवत आहे. त्याच प्रकारे आम्ही जो महिलांचा इथे एक उद्योग सुरू केलेला होता 6 गटा मिळून लेडीज गार्मेंट्स म्हणून, तर तो उद्योग आमचा व्यवस्थित प्रकारे सुरू होता. त्याचप्रमाणे एका गटाला आम्ही मग तो पूर्ण उद्योग दिलेला आहे. तो गट अजूनही तो उद्योग सुरू ठेवत आहे आणि व्यवस्थित चालत आहे. आज या गावातील निर्णय प्रक्रियेपासून प्रत्येक सामाजिक घटनाक्रमात महिला पुरुषाच्या बरोबरीनं काम करताना दिसतात. जलस्वराज्यामुळे फक्त आर्थिक सबलीकरणच नव्हे तर महिलांना एक सामाजिक नेतृत्वही मिळाले आहे, ज्यामुळे आपल्या चाकोरी बाहेरचे विश्व आत्मसात करणे महिलांना शक्य झाले. ग्रामपंचायत सालई येथे गंगाबाई उईके यांनी लोकसहकार्यातून आपल्या गावाचा कायापालट तर केलाच, मात्र स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलूही प्राप्त केले. जलस्वराज मध्ये आली तर मला पुष्कळ काही शिकायला भेटले का की एवढी हुशारी पहिले मला नव्हती आणि हिच्यामध्ये आले तर मोठे लोकांशी थोडासा आपला संपर्क न झाला, उठणं बसणं झाला, तर त्याच्याकडून आपल्याला काही चांगले गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि काही कामं आपल्याला शिकायला मिळाले. इथून नाक नाही ठरत होता आणि इथून जाऊसा वाटत नव्हता. एवढा ह्या रस्ता खराब राहत होता कायचा ना, हे संडासच्या या स्वतः आपण गडर खणला आणि स्वतः काबे हे संडाससाठी ते गड्डा केला आणि स्वतःच ते ना आपल्याकडून सीट आणून आणि काबे संडास केला. मग माणसापैकी ना गिधाड गँग म्हणून एक तयार केली. ते गिधाड गँगनं आम्हाला पुष्कळ काही काबे हे संचालकसाठी साथ दिली. 2-2, 4-4 माणसा 3 वाजले किंवा 4 वाजले रातचे की आपले ठिये मध्ये राहत होते. कोणी संचालकासाठी इकडे आले संडाससाठी की त्याला ते बाहेरावं किंवा माणूस राहे बस त्याच्या डब्बाले उघडा पाडून द्यायचा आणि त्याला तसंच तिथं न्यायचा. असे 5-6 लोकांना केले, त्याच्याकडून दंड घेतली आणि गटा तयार केले जलस्वराज परपवून. आणि गटातून मग गटवाले कोणी काही करतून म्हणजे कोणी बकरी शेऱ्याची हे केला, कोणी खंडा विकायची हे केला, कोणी आपली गांडूळ खत ते बनवायची म्हणजे सांगितलं तिथं आणि केलं तेही ना. जलस्वराज्य प्रकल्प पूर्णत्वास आले म्हणजे महत्वाचा प्रश्न उद्भवतो तो देखभाल दुरुस्तीचा. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठीही विविध गावांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायत भेंडाळा येथे महिलांच्या या विश्वासाला बळ देत ग्रामसभेनेही महिला बचत गटाकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवली. ग्रामवासियांच्या या विश्वासाला सार्थ करून दाखवण्याची जिद्द या महिलांची आहे. ते आमच्याकडे पाणीपट्टीची वसुली आमच्याकडे दिली आहे, ते आम्ही पुढे पार पाडू. ते आम्ही एवढे जे आहे आमचे स्वाती महिला बचत गट तेवढे बी आम्ही जाऊ मागू शकतो. गट ग्रामपंचायत झिलबोर्डीचे एक गाव बोरगाव शास्त्री. अतिशय छोट्याशा या गावात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीत बचत गटाला जास्त आर्थिक लाभ शक्य नाही याची जाणीव असून सुद्धा येथील आदिवासी महिला बचत गटाने
योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली. हा प्रश्न गावाचा नाही तर सगळ्या महिलांचा आहे आणि महिलांना खूप पाण्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे आदिवासी महिला बचत गट या गटाने घेतलेला आहे. योजना चालविण्यास महिला सक्षम व्हाव्या याकरिता जलस्वराज्य प्रकल्प कार्यालयाने त्यांना तांत्रिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले. एखादा व्यवसाय करायचा, व्यवसाय करताना त्याचे फायदे तोटे ह्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजेत. जर आपण एखादा व्यवसाय करतो आहे, आपण जर एखादा व्यवसाय करतोय आणि जर आपल्याला त्यातले फायदे तोटे जर समजले नाही तर आपला व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. म्हणून आता जर तुम्ही तुमच्या बचत गटाने ही योजना, तुमच्या गावची जी योजना आहे त्याचा मेंटेनन्स करण्याचा जो काही व्यवसाय तुम्ही स्वीकारलेला आहे, हा मी तुमच्या दृष्टिकोनातून व्यवसाय समजेल. व्यवसाय याच्यासाठी समजेल कारण याच्यामध्ये तुम्हाला एक ग्रामपंचायतीने एक जबाबदारी दिलेली आहे की गावामधली पाणीपट्टी वसूल करायची. वसूल केलेल्या पाणीपट्टीमधनं ग्रामपंचायतीची जी काही नळ योजना आहे तिची देखभाल दुरुस्ती करायची आणि उरलेलं जी काही प्रॉफिट आहे, जे काही तुम्हाला नफा होईल तो नफा तुम्ही बचत गटामध्ये वाटून घ्यायचा आहे. जसं कास्तकाराला शेतीचं ज्ञान असतं त्याच्यामुळे कास्तकाराला तिथला जो मजूर वर्ग आहे तो त्याचं नुकसान करू शकत नाही, तसं आपल्याला आपल्या या वस्तूंचं ज्ञान होण्याच्यासाठी आजच्या या कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे. ब्लिचिंग पावडरमध्ये काय असते? ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन वायू असते. काय असते? क्लोरीन. ते क्लोरीनचं काम काय असते की पाण्यामध्ये जे जंतू आहेत, आपल्याला जे नजरेत दिसत नाही त्या पाण्याला ते जे जंतू आहेत पाण्यातले त्या जंतूंचा नाश ते काय करते? क्लोरीन नष्ट करते. क्लोरीन डोजर हा डोजर आहे. याच्यातून आपल्याला याचं महत्त्व काय आहे की आपल्या पाण्यामध्ये काय व्हायला पाहिजे, याचे जे द्रावण जे आहे ते मिक्स व्हायला पाहिजे. याला क्लोरोस्कोप असं म्हणतात, आहे की नाही? तर याच्यामध्ये आपण जे पाणी, आता आपलं गाव आहे तर गावाचं शेवटच्या टोकापर्यंत आपलं क्लोरीनचं प्रमाण योग्य आहे की नाही हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. झिलबोडीच्या सरपंचही महिला असून त्यांना आपल्या गावाच्या महिलांविषयी अभिमान आहे. मी पण माझ्या गटाद्वारे मी पण असं काम करावं अशी माझी इच्छा आहे. इच्छा तिथे मार्ग या म्हणीला सार्थ केले ते जलस्वराज्याच्या सिल्लारी गावातील किशोरींनी. घरची आर्थिक परिस्थिती ढासळलेली, मात्र मनात जिद्द घरी नळ जोडणी घेण्याची. मग काय, नळ जोडणीसाठी मजुरी दुसऱ्याला कशाला द्यायची? घरातील मुलींनी कुदळ हाती घेतली, नळ जोडणी केली. एकाच घरी नव्हे तर मग एकीला बघून दुसरी आणि दुसरीला बघून तिसरी आणि गावातील नळ जोडण्या झपाट्याने वाढू लागल्या. आणि आपल्या आपल्या घरी नाल्या खंदा असे नळ घ्या अशी योजना आली तिकडून. तर आम्ही म्हणजे कोणी खंदून देणाऱ्याला पैसे द्यावे लागते म्हणून आम्ही स्वतः खंदलो नळ नाल्या. आणि काही सामान घ्यायला पैसे लागले मग नळ घेतलो आम्ही. पुसदा टांगला, दहेगाव रंगारी, सालई, झिलबोडी, भेंडाळा, सिल्लारी ही यशोगाथा सुरुवात आहे त्या नव्या युगाची, ज्याचा पाया अर्ध्या जगताच्या जिद्दीमुळे आज ठेवला जात आहे. जिद है कुछ कर गुजरने की, जिद है हर हाल में आगे बढ़ने की, जिद है नन्हे पंखों को समेटे घोंसलों में, जिद है फूल से नाजुक दिल में बसे चट्टान से हौसलों में, जिद आसमान की बाहों में मंजिल की राहों में न थमने की, जिद हर हाल में सफलता का स्वाद चखने की, जिद भेद की दीवारें गिराने की, जिद अपना रास्ता खुद बनाने की, जिद है दरिया में सैलाब लाने की, जिद है एक नया इनकलाब लाने की.